फायनली ते ड्रीम कंप्लीट झालं. इतक्या वर्षांनी तू मेहनत केलीस आणि तू ते अचीव पण केलं. हा जयंत फक्त माझा मित्रच नसून तर आपल्या देशाच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राणाला लावून शत्रूशी झुंज देणारा एक भारतीय सैनिक आहे. याचा मला खूप खूप अभिमान आहे भावा. आणि खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स तुला पुढच्या वाटचालीसाठी. नमस्कार मित्रांनो, मी वेदांत देवगडचा राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आपला ब्लॉग बऱ्याच दिवसांनी येतो आहे आणि आज स्पेशल लोकेशनसाठी आपण आज ब्लॉग बनवायचं ठरवलं आहे. कारण आपला एकदम लाडका खास मित्र लहानपणापासूनचा त्याचा आज ड्रीम कंप्लीट होणार आहे. त्याच निमित्त आज आपण ब्लॉग शूट करतो आहे. तर मित्रांनो, आज आपला भाऊ म्हणजे जयंत सावंत, तर त्यांनी त्याचा ड्रीम कंप्लीट केला. अर्थातच त्यांनी स्वतःची एक बुलेट बाय केली स्वतःसाठी. तर तेच आपण डिलेवरी घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे शोरूममध्ये, भांडूप येथील रॉयल एनफिल्ड. सो बघा, आम्ही आता आलेलो आहे रॉयल एनफिल्ड या शोरूममध्ये. जे भांडूपकर आहेत त्यांना तर माहितीच असेल, शँग्रीला जवळ रॉयल एनफिल्डचा शोरूम आहे. आणि आल्या बघाच आतमध्ये आपल्याला कोणती बुलेट पाहायला मिळते. बघा, मॅट कलर आहे मस्त रॉयल एनफिल्ड. आणि न्यू व्हरायटीज ऑफ बुलेट इथे या शोरूममध्ये अवेलेबल असतात. ज्यांनाही कोणाला नवीन बुलेट वगैरे घ्यायची असेल किंवा बाईकचं रायडिंगचं कोणतेही ॲक्सेसरीज वगैरे घ्यायची असेल, नक्की या शोरूमला व्हिजिट करू शकता तुम्ही. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बुलेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर या आता आपण हळूहळू एक एक बुलेट आपण एक्सप्लोर करूया शोरूममधली. कारण आपल्या चॅनलवरती आपण तर तुम्हाला माहितीच आहे, फर्स्ट टाईम व्लॉग बनवतो आहे बाईक शोरूमचा. आणि ही बघा, ही पण कसली भारी बुलेट आहे. आणि लाईट्स वगैरे, हिचा जो कलर आहे तो जितका क्लासिक वाटतो आहे, खूपच सुंदर बुलेट वाटते बघा. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला जॅकेट्स, ग्लोव्ज आणि त्याचबरोबर हेल्मेट्स वगैरे पण पाहायला मिळतात. जे लॉंग रायडर्स असतात वगैरे, यूट्यूबर्स वगैरे असतात, रायडिंगसाठी त्यांना ॲक्सेसरीज लागतात रायडिंगच्या खूप साऱ्या, तर त्या पण तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातील. जसं की हेल्मेट्स बघा, किती वेगवेगळे क्लासिक डिझाईन्सचे वगैरे आलेले आहेत. आणि खूपच आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे हेल्मेट लोकांना आवडतात. म्हणजे जे रायडर्स असतात ते वेगळे घालतात बरोबर. त्याचबरोबर ऑफिसचे जे माणसांसाठी वेगळे नॉर्मल हेल्मेट्स लागतात ते वेगळे असतात. आणि इथे जॅकेट्स वगैरे पण बघायला मिळतात आपल्याला. आणि शोरूमचा ॲम्बियन्स तर खूपच सुंदर आहे, मला तर खूप आवडला. आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलं की आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बुलेट्स बघायला मिळणार आहेत. तर ते बघा, आता इथे आतमध्ये आलो आहे आणि अजून आतमध्ये 3 बुलेट्स आपल्याला बघायला मिळत आहेत. एक व्हाईटमध्ये आहे, एक ब्ल्यू कलरमध्ये आणि एक ग्रे कलरमध्ये आहे. ह्या पण तिन्ही वेगवेगळ्या मॉडेल्सच्या बुलेट आहेत. आणि त्यांच्या समोरच एकदम ऑपोजिट साईडलाच आपल्याला 2 बुलेट या साईडला पण बघायला मिळतात. हे बघा, या ठिकाणी आपल्याला 2 बुलेट बघायला मिळत आहेत. वाव, खूप सुंदर बुलेट वाटत आहेत. रॉयल एनफिल्ड. आणि त्या बाजूला आपल्या भावाच्या बाईकची डिलिव्हरीची सर्व तयारी वगैरे सुरुवात झालेली आहे. आणि आपल्या भावाने जी घेतली आहे त्या बुलेटचं नाव आहे बुलेट सिग्नल 350. तर ती पण तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवेन. आणि ही बघा मित्रांनो, आपल्या जयंत भावाची नवीन बुलेट, मार्च ग्रे कलरमध्ये क्लासिक असा लुक असणारी सिग्नल 350. आणि खूपच सुंदर चॉईस तर मला खूप आवडली बुलेटची. आणि खूपच सुंदर लुक आहे बघा. ओव्हरऑल लुक तुम्हाला दाखवतो मी एकदा बुलेटचा. आहे बघा, खूपच सुंदर वाटते आणि कलर तर खूपच सुंदर आहे. तर आता ऑलमोस्ट सर्व प्रोसिजर वगैरे कंप्लीट झाली आहे. आणि आता थोड्याच वेळात आपला जयंत भाऊ इथून बुलेट मंदिराकडे पूजा करण्यासाठी, पहिली पूजा करण्यासाठी घेऊन जाईल. आणि जयंतसोबत इथे सर्वच फॅमिली मेंबर्स वगैरे पण आलेत. आणि इथे फोटोशूट्स वगैरे सुरू आहेत बघा. जयंतचे पप्पा आहेत, मम्मी आहे, भाऊ आहे आणि त्याचबरोबर त्याचे आम्ही सर्व मित्रमंडळी देखील आहोतच त्याच्यासोबत. तर या मग आता थोडेफार आम्ही फोटोज क्लिक करतो बुलेट्स. आणि बघा, जयंतचे सर्व मित्र जसे की अक्षय मानूर, हाच मित्र लहानपणापासूनचा. इथे जयंतचे मम्मी पप्पा केतन शेठ, केतन गोईल. त्याचबरोबर इथे ओमकार सावंत, जय जवान गोविंदा पथकाचे जवळचे आणि लाडके फॅन आपण बोलू शकतो. जय जवान गोविंदा पथकाचे पूर्ण फॅमिली आलेली बघा बुलेटसाठी, बुलेट होम डिलिव्हरी घेण्यासाठी. चला, आणि फायनली रिद्धी जाधव पण आलाय.
तर या मग आता फायनल लुक एकदा बघून घ्या बुलेटचा। आपला जयंत भाऊ तर आज खूपच खुश आहे आणि कारण की त्यांनी स्वतःचं ड्रीम कंप्लीट केलं आहे। जवळपास 5 इयर्स तो आपल्याला सांगू होता की 5 इयर्स लागले ड्रीम कंप्लीट करण्यासाठी मला। आणि असा काहीसा शोरूम आहे बघा। फायनली मित्रांनो जयंत भाऊची गाडी जयंत भाऊच्या गाडीची ओपनिंग सेरेमनीसुद्धा पार पडली आहे आणि माझ्याकडनं व माझ्या फॅमिलीकडनं जयंत भाऊला खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर हे बघा आता सर्वांचं तोंड गोड करण्याचा टाईम आलेला आहे आणि जयंत भाऊ आपला त्याच्या फॅमिलीला मिठाई वगैरे भरवतो आहे। तर मित्रांनो आपल्या जयंत भाऊची सिग्नल 350 कशी वाटली तुम्हाला आपल्या जयंत भाऊची चॉईस बुलेटमध्ये, तर नक्की कमेंट करून कळवा। आणि आज कमेंट बॉक्समध्ये फुल राडा करा, कॉंग्रॅच्युलेशन्स करा आपल्या भावाला, कारण त्यांनी 5 वर्षानंतर फायनली त्याचं ड्रीम कंप्लीट केलं आहे आणि आज तो खूपच खुश दिसतो आपल्याला सर्वांनाच। त्याचं कारण त्याचं ड्रीम कंप्लीट झालं आज आणि थोड्याच वेळात आपण त्याच्याशी बोलणार आहोत, कारण आता तो सध्या मिठाई भरवण्यात थोडा व्यस्त आहे। तर चला मग आता आजचा दिवस खूप भारी गेला आणि बुलेट शोरूम आपण आज एक्सप्लोर केलं फर्स्ट टाईम आपल्या ब्लॉगमध्ये। तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा। आपले नवनवीन ब्लॉग येण्यासाठी आपल्या चॅनलवरती बेल बटन दाबायला विसरू नका। तर असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब पण करा। तर या आता मिठाई खाऊन घेऊया आधी। तर मित्रांनो फायनली आपल्या भावाची सिग्नल 350 रेडी झालेली आहे राईडसाठी। तर नक्की कमेंट करून सांगा कशी वाटते गाडी आणि एक फायनल लुक आउट देतो मी तुम्हाला गाडीचा कसा आहे। आणि हे बघा खूपच सुंदर कलर, सीट कलर वगैरे खूप सुंदर वाटतो आहे। त्याचबरोबर लाईट्स वगैरे खूप डॅशिंग कलर वाटतो, म्हणजे क्लासिक गाडी वाटते एकदम खूपच भारी। आणि हेडलाईट्स बघा ना, बुलेट म्हणजे सुपर्ब यार, कोणतीच गाडी टफ नाही देऊ शकत। तर चला न्यू बुलेट फायनली रिद्धिजादाकडनं शोरूममधनं बाहेर घेण्यात आलेली आहे आणि आता थोड्याच वेळात पूजा करण्यात येईल बुलेटची। आणि लुकच बघा ना किती सुंदर असा वाटतो बाहेर आल्या खूपच क्लासिक अशी वाटते बुलेट, एकदम भारी। तर मित्रांनो फायनली जयंत आलेला आहे आणि आपली गाडी घेऊन तो मंदिरात आलेला आहे पहिली पूजा करण्यासाठी गाडीची। आणि आता आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात दर्शनासाठी आलेलो आहे, जे की भांडूप पोलीस स्टेशनच्या बाजूलाच एकदम लागूनच मंदिर आहे। त्याच मंदिरात आम्ही गाडीची पूजा करण्यासाठी आलेलो आहे आणि त्याचबरोबर जयंत आणि जयंतची फॅमिलीसुद्धा आहे। तरी आता आपण पूजा करून घेऊया गाडीची। एक काम करा सांग, मी ठीक आहे तर आज जाऊन तिथं उभी राहा, जाऊ पटकन। पेढे द्या त्याच्याकडे, पेढे पेढा उद्या राहिले। तुम्ही इकडे या सावंजामध्ये, हां शिवबीरामांची गरज नाही तिकडे लागेल ना मागे काच हात जड इदम ब्रह्मया देवतापिदम बुद्धतमो भवे जन्म जन्मने ना स्वपला आश्रम नवरतावक्रदंड महाकाय पुतिजुलिरूढ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सदा। जय देवा सिद्धिविनायक गणपती गजानन महाराज या संस्थांची कुलस्वामिनी कुलदेवता मातृ पितृ संबंधी गादी देवता महाराजा त्याने आपली गाडी घेतली आहे, तुमच्यासमोर आणून उभी केली आहे। तुम्हाला श्रीफळ पेढे चोल्यात मान्य करा, ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या दूर करा, ज्ञाती अज्ञाती दोष असतील परिहार करा, सर्वतोपरी सांभाळ करा, पुढं सुख द्या, समाधान द्या, मुक्ती द्या, संपत्ती द्या, ऐश्वर्य द्या, आरोग्य द्या, चांगली सुबुद्धी आणि चांगला विद्याभ्यास प्राप्त होईल असा आशीर्वाद द्या। त्याचप्रमाणे महाराजा जिथं जिथं ते जातील तिथं तिथं त्यांना यश द्या, हातापायाकडे सुखी राखा, गाडी घोड्याकडे सुखी राखा, कल्याण करा। तर मित्रांनो मंदिरात आतमध्ये गारणे वगैरे घातले आणि त्यानंतर चावीची वगैरे पूजा केली आणि आता बाहेर गाडीची पूजा करण्यासाठी आलेले आहेत काका। आणि बघा
आता हार वगैरे घालण्यात येईल गाडीला, त्याआधी पूजा वगैरे करून घेतील. आपल्या जयंत भाऊने हार पण बघा किती सुंदर असा बुलेटसाठी चॉईस करून आणलेला आहे. खूपच भारी वाटतो हार आणि सूट पण करतोय बुलेटवरती. खूपच कलरच असा भारी आहे हार, तर खूपच भारी वाटतो. वरती बांधा पप्पा, वरती बांधा म्हाताऱ्याचं कुठे हे बाजूला बरं दिसतं नाही. अरे त्या हाराकडे बघ, बायकोकडे केवढं बघताय. चला तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, माझा लहानपणीचा मित्र म्हणजेच आपला जयंत भाऊ, त्यांनी आज ड्रीम कंप्लीट केलं आणि त्याबद्दलच आपण त्याच्यासोबत थोडेसे शब्दामध्ये बोलणार आहोत. तर जयंत, तुझं नाव काय आहे पूर्ण? जयंत संजय सावंत. हां, काका तुमचं नाव? संजय वासुदेव सावंत. काकी तुमचं नाव? श्रद्धा संजय सावंत. आणि हा आपला जयंतचा भाऊ म्हणजेच आपला लाडका यश संजय सावंत. हां. तर भावा, किती वर्षापासून ते ड्रीम केलं होतंस की मी गाडी घेईन म्हणून? 4 वर्षापासून. हां, आणि आज तुला कसं वाटते तुझं फायनली ते ड्रीम कंप्लीट झालं? इतक्या वर्षांनी तू मेहनत केलीस आणि तू ते अचीव पण केलं, तर त्याबद्दल तू काय बोलशील? हां, आणि किती मेहनत केली, म्हणजे कसं वाटते आज तुला? कष्ट खूप लागले असतील त्यासाठी मला माहितीच आहे, पण त्याबद्दल 2 शब्द बोल. मेहनत केली खूप गाडीसाठी. हां. गाडी ती घेतली 4 वर्षापासून. आणि काका, तुम्हाला कसं वाटतंय आज तुमचं? छान वाटलं. ओके ओके. आणि आपल्या भावाला पण विचारायचं, भावाला कसं सोडणार? भावाला कसं वाटतंय? दादाला जसं वाटणार तसं आपल्याला वाटणार दादा. आणि हा जयंत फक्त माझा मित्रच नसून तर आपल्या देशाच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राणाला लावून शत्रूशी झुंज देणारा एक भारतीय सैनिक आहे. याचा मला खूप खूप अभिमान आहे भावा. आणि खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स तुला पुढच्या वाटचालीसाठी. हॅप्पी जर्नी भावा. तर फायनली जयंत आणि जयंतची मम्मी तसेच सर्व फॅमिली मेंबर्स वगैरे आलेले आहेत आणि गाडी आपल्या एरियातल्या स्वामी समर्थ मठाची इथे थांबवलेली आहे आणि तिथे पण थोडीफार पूजा वगैरे आणि स्वामींचे दर्शन घेतील आणि मग नंतर आपल्या एरियामध्ये घेऊन जातील गाडीला. तर या आता आपण दर्शन घेऊया स्वामी समर्थ महाराजांचे.